कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मिस्टर काय करतात? मिस्टर माझे इंजिनिअरिंग कॉलेजवर आहेत। तेही शिकवतात? हो। पण तुमच्या घरात कोण कोणाला शिकवतो? मीच। तुम्हीच त्यांचा क्लास घेता? कारण काय होतं काही वेळेला ती बाहेर असतात, मी जोरात आवाज बोलतो, अगं तुझी 50 विद्यार्थी आम्ही तिघच आहे असं बोलतात? हो। म्हणजे तुम्ही 50 जणांना जाईल एवढ्या आवाजात तिघांशी बोलता? नमस्कार. नमस्कार. माझं माहेरचं नाव प्रणिता विलास कांबळे आणि माझं माहेर आणि सासर दोन्ही साताऱ्यातच, म्हणजे अगदी 5 ते 10 मिनिटाच्या अंतरावर, आणि सासरचं नाव प्रणिता विनायक शिंदे असं आहे आणि मी शिक्षिकाच आहे। आम्ही एकाच शाळेत आहोत सगळे। तुम्ही मग राहायला कुठे? राहायला आता मी म्हणजे माझ्या सासरीच आहे पण जवळ आहे आमचं सासर माहेर, ॲज लव्ह मॅरेज आहे त्याच्यामुळे ते जवळ जवळ आहे असं। न विचारता बरंच सांगता। बोलायची सवय टीचर। मिस्टर काय करतात? मिस्टर जॉब करतात झेडपी मध्ये। अच्छा, तुमचं ते कुठे ते 10 मिनिटाच्या अंतरातलं? शुक्रवार पेठ ते शाहूपुरी। कसं झालं हे? त्यांच्याकडूनच आलं प्रपोजल। नाही आलं म्हणजे कसं बघण्यात ना आलं? हा, एकमेकांना बघूनच। कुठे बघितलं होतं पहिलं? आमचं शॉप होतं आणि तिथे ऍक्च्युली आमचं शॉप होतं, एसटीडी वगैरे चालायचं त्या काळात, तो बूथ ते वरती बघत बसायचं, एक कॉइन टाकायचा, कॉइन टाकायचा, आणि मग तिथे मम्मी वगैरे नसेल, कामात असेल तर मी तिथे बसायचे आणि मग ते थोडंसं बघून मग बोलणं चालू झालं आणि मग ते प्रपोजल आलं आणि फायनली लग्न झालं। पण मग कुठे प्रपोज कुठे केलं त्यांनी फोन बूथ वरूनच, समोरच्या कॉइन बॉक्स वरून माझ्या कॉइन बॉक्स वर कॉल केला होता। रोमॅन्टिक आहे सिच्युएशन नाही? म्हणजे फनीच आहे ते खरं। त्यांनी तिथून कॉइन बॉक्स केला आणि कोण बोलतंय? प्रणिता बोलतेय का? म्हटलं हा। तर मग तेव्हा त्यांनी मग मला असं तू आवडतेस, म्हटलं कोण बोलते? समोर मी उभा आहे तेव्हा म्हटलं हा अच्छा ओके तुम्ही प्रपोज, ते तसं पाहिजे तुम्हाला तेच हवं होतं ना? थोडंफार। आता किती वर्ष झाली? आता 11 वर्ष। नमस्कार. नमस्कार. बोला. माझं माहेरचं नाव योगिनी सुभाष परदेशी आणि इथलं नाव शुभ्रा सौरभ भस्मे, सासरचं। माहेर कुठलं? सांगली. सांगली. सातारा हे सासर? सातारा सासर आहे आणि सांगली माहेर आहे। आणि मिस्टर काय करतात? मिस्टर कमर्शियल व्हेकलचे ते मॅनेजर आहेत। तुमचं अरेंज केलं? आमचं अरेंज मॅरेज आहे। इकडे तुमचं संगीता। मी संगीता। नाही अरेंज केलं मध्ये डोळा लागला होता वाटतं मला वाटलं नेक्स्ट। तुमचं? माझं पण अरेंज। नमस्कार. बोला. माहेरचं नाव? माहेरचं नाव हिना नरेश भाटिया आणि सासरचं नाव आराध्या अभिजित नारकर। आणि सासर कुठलं? सातारा। बेसिकली माहेर सासर दोन्ही सातारा। अरे वा, हे कसं काय? लव्ह मॅरेज। पिंक कलरची ताकद बघितली? ते कुठे होते राहायला? मंगळवार तळ्याच्या तिथं व्यंकटपुरा पेठ आहे, तिथं राहतो। तिथे. आणि तुम्ही कुठे होता राहायला? आम्ही बुधवार पेठ, राधिका थिएटरच्या समोर। मग कुठे कुठला पिक्चर बघितला? नाही दोघांनी? अरे मग जमलं कसं? ऍक्च्युली ते त्यांचा बिझनेस आहे, त्यांचं फुल आणि हारांचा बिझनेस आहे, शॉप आहे त्यांची, तर मी तिथं जायचे रोज, पण असं इंटेन्शन नव्हता, लाईक फ्रेंड झालो आम्ही आधी, 1-2 वर्ष फ्रेंड झालो, देन मी डिसाइडेडली लग्न करायचे आणि मग तिथलेच हार गळ्यात घातले का? नाही व्यवस्थित लग्न केलं, लव्ह विथ अरेंज। पण आता जेव्हा दोघांमध्ये वाद होतो, समजा कधी नवरा बायको म्हटल्यानंतर वाद होता, सर 4 महिनेच झाले लग्नाला, नाही झालेला, म्हणजे एकदाही वाद नाही झाला? नाही झालेत तसे छोटे छोटे। मग त्याच्यात हार कोण पत्करतं? काय नाही। अरे पहिलं सॉरी कोण म्हणतं? मीच, कारण मी भांडणं करते। तुम्हीच करता? येस सर। सासूबाई सकाळी चहा तुम्हाला देतात? नाही 4 महिने झाले? नाही आम्ही आमचं करतो, ते शिकवतात। काय शिकवतात? बेसिकली माझं बॅकग्राऊंड पंजाबी आहे ना, आणि ते कोकणी आहेत। ओके. सो ते मला शिकवतात, न्यू कल्चर आहे ते सगळं मी शिकते त्यांच्याकडून। तुमच्याकडे पनीर माखनवाला वगैरे तुम्हाला येतो करता है ना? आणि इथं फिश, इथे प्रॉब्लेम सरसोदा साग वगैरे। येस। तुमच्याकडे काय? नमस्कार. माझं नाव मृदुला विजय माळी आणि माझं सासर सातारा आहे, माहेर माझं सांगली आहे। तुम्ही कुठला विषय शिकवता? मी EVS शिकवते, एन्व्हायरमेंटल। आता घरी कोण कोण आहे तुमच्या? घरी 2 मुलं आहेत, दोघंही माझे पुण्याला शिकतात आणि मिस्टरांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट आहे MIDC मध्ये। हो. जर प्रत्येकाला विचारलं की दुसरीतल्या स्वभावातलं अमुक एक गोष्ट घेईन, तर काय कुठली घ्याल? तुम्ही काय घ्याल?
तर मग मी म्हणेन की संगीता मिस ज्या आहेत आमच्या, तर त्यांच्याकडून एक गोष्ट की कॉन्फिडन्स त्यांचा, की तो मला खूप आवडतो, की त्यांचं जे बिनधास्तपणा आहे तर तो मला आवडतो आणि तो मला घ्यावासा वाटतो. हा, तुम्ही? मला हिचं एन्जॉय करणं, सेल्फी काढणे, फोटो खूप काढणे ते घ्यावंच वाटतं, कारण मी खूप त्यात कमी आहे. त्यांचे ते घ्यावंसं वाटतं मला. तो मोकळेपणा एन्जॉय करणं. तुम्हाला? सेम. प्रणिताचं दिलखुलासपणा, एन्जॉय करणं लाईफ, आणि प्रत्येक गोष्टीत एन्जॉयमेंट कशी शोधायची आणि हसमुख कसं राहायचं हे शोधते. खूप सेमच. आता ह्या ज्या म्हणतात तसंच कॉन्फिडन्स घ्यायचा, प्रणिताचा आपला एन्जॉयमेंट, सेल्फी, बिंदास राहणे, हा मला म्हणजे आवडतो त्यांचा स्वभाव. हिनाचं सुद्धा म्हणजे कसं आहे, फ्रँकली असते, बोलते, सगळं मनमोकळं. पण तिचं कसं पंजाबी मराठी मिक्स असल्यामुळे, हिंदी मराठी मिक्स, त्यामुळे फुल कॉमेडी एन्जॉय असो. तुम्ही काय घ्या? मी रुपाली मिस कडून, ते मॅनेज खूप चांगलं करतात. ॲज अन सिनियरिटी ते खूप छान आहेत मॅनेज करण्यासाठी. तर भरपूर शिकायला मिळतं आम्हाला की स्टुडंट्सना नवीन टेक्निक्सनी कसं हँडल करायचं, लाईक, आणि बाकीच्या भरपूर गोष्टी आहेत. आणि लाईक घरी पण ते चांगलं व्यवस्थित मॅनेज करतात, चांगले किस्से सांगतात, लाईक आवडतात. तुम्ही? मला रुपाली टीचरांचा शांत स्वभाव आवडतो आणि शुभ्रा टीचरांचा बिनधास्तपणा. म्हणजे त्या पटकन बोलून जातात, त्या अशा म्हणजे मनात काही ठेवत नाही, जे काय असेल ते क्लिअर. म्हणजे आपण बऱ्याच वेळा बोलताना विचार करतो बोलू का नको असं, तर तसं नाही, त्यांचा स्वभाव बिनधास्त. त्या बोलल्यावर विचार करतात काल मी का बोलले. बघा ना, आता तुम्ही एकमेकींबद्दल इतकं एकमेकींना ओळखायला लागलेल्या आहात. तुमच्या किती वर्ष झाली असेल मैत्रीला तरी? 4 वर्ष. कुणी स्वभावातला बदल केला पाहिजे असं वाटतं? एक बदल करायचा असेल, एकच नाव सांगायचं असेल तर स्वभाव. सगळ्यांनी तुमच्याचकडे बघितलं, सगळ्यांच्या नजरा तुमच्याचकडे होत्या का हो? एक कॉमन रिझन आहे. काय सांगा. ऍक्च्युली त्या सुपरवायझर आहेत, आम्ही टीचर्स आहोत, त्यामुळे थोडं बॉस. बरं, म्हणजे कदाचित आत्ता समजा हा एपिसोड तुम्हाला बसवून शाळेतल्या सगळ्यांना घेऊन एकत्र जर केला असता तरी सगळ्यांनी त्यांच्याचकडे बघितलं. तुमच्या 6 जणीत कधी अबोला झालाय? मला प्रॉक्सी केली नाही. बोला 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 बोला, सोडू नका, बोला. सांगा. स्कूलमध्ये जर कोणी लिव्हर असले की नाही, जास्त करून मला त्या प्रॉक्सी पिरियड टाकतात. मला प्रेयर सांगलेली आहे. माझा आवाज छान आहे म्हणून प्रेयर वगैरे सांगतात मला. प्रेयर म्हणायला? हो, येस. बरं, आजपासून स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल तर तुम्ही कुठला करा? मी नाराज होणं किंवा राग करणं हा कमी करेन. हे कमी करा. तुम्ही? मी थोडंसं बोलायला शिकलं पाहिजे असं वाटतंय. माझा शांत, खूपच स्वभाव शांत आहे. काही लोक फायदा घेतात असंही वाटतं मला. काही म्हणजे कोण कोण? काही त्यामुळे थोडंसं बोललं पाहिजे असं वाटतं मला. अग्रेसिव्हनेस तोच थोडा कमी करायचा आहे, की पटकन जो राग येतो तो कमी. तुम्हाला येतो? घरी येतो. घरी येतो म्हणजे टेलिफोन बूथ वर होता तेव्हा नव्हता राग, आता एकदम एवढा का राग वाढलाय टेलिफोन बूथच्या बाहेर आल्यावर? काय झालं? नाही, घरी येतो म्हणजे थोडासा काही जरा मनाच्या विरुद्ध झालं की पटकन असं वाटतं की नाही, हे असं का झालं. घरी तो वेळेवर येतो का? हा, तोच प्रॉब्लेम ऍक्च्युअली. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.